नायलॉन मांजानं गळा चिरल्यानं नाशिकमध्ये सोनू धोत्रे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू। मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशीच नाशिकमध्ये गालबोट लागला। नायलॉन मांजानं गळा चिरल्यानं एका युवकाचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। सोनू किसन धोत्रे या युवकाचं अवघ्या 4 महिन्यांवर लग्न होतं आणि तो सणानिमित्त नाशिकला आला असताना मांजाने गळा चिरला आणि त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालाय। त्याच्या नातेवाईकांवर शोककळा पसरली। जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, या नायलॉन मांजावर बंदी आणावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। सांगा बरं, कशी घटना घडली? गुजरात वरून येत होता नाशिकला, नाशिकवरून येता अशा पोराचा गळा कापला गेला। जागेवर पडला, 20 मिनिटं तिथंच राहिला होता। त्याला कोणी उचललं नाही, कोणी काहीच केलं नाही। माझ्या बहिणीचा पोर आज गेला, त्याचा झुकी जीव केला आज धाग्यामुळे। लग्न ठरलं होतं 5 मेला, 5 महिन्यात त्याचं लग्न होतं। बघा, गुजरातवरून कामाला होता तो। गुजरातवरून कामाला येतो, त्या आईला भेटायला संक्रांतीला येत होता गाडीवर। तर पातळी फाट्यापासून वन्नेर गाव आहे, तिथं मांजा अटकला, त्याचा बकरी सारखं कापलेलं, त्याचं बकरी सारखं। तर इथलं एसपी डीएसपी काय करतात मला एवढं सांगा। तुम्ही बंदी घातला असता तर तो माणूस वाचला असता का नाही? किती वर्ष होतं त्याचं? 26 वर्षाचा होता। 26 वर्षाचं। नाव काय होतं? सोनू किसन धोत्रे। आणि त्याच्या घरी कोण कोण आहे? त्याची आई, एक भाऊ आहे। आई थोडा आजारी, आईलाच बघायला आला होता। काय मागणी आहे तुमची? मागणी आता ते कमिशनर डीएसपी येत, वडील नाही, ते आल्यानंतर बाबा तुम्ही बंदी पोलिसांना जागेवर पाठवला असता तर माणूस वाचला असता। तुम्ही प्रशासन काय करतायत? प्रशासन निष्काळजीपणा करतातच ना, म्हणून तर माणसं गेलं ना। परवा दिवशी एक घटना झालेली, तर एकाला रात्रीच माझ्या इथं अटकलं तर त्याला 75 टाके पडले। मग तुम्ही पोलीस डिपार्टमेंट किती येतं, 4-4, 5-5 जण जर पाठवला असतं तर जिथं पतंगुड्याची बंदी झाला असता तर तो माणूस टाळून गेला असता ना। तुम्ही कोण नातेवाईक आहात? मामाचा पोरगा आहे, सक्का मामाचा पोरगा। तुमचं नाव? संजय उत्तम माने। सांगणार नायलॉन मांजामुळे खरं तर युवकाचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये काय आपलं आव्हान? नाशिक शहरामध्ये रोज एक घटना, रोज 2 घटना अशा घडत चालल्यात। एक 7 ते 8 घटना झाल्यात। एक अक्षरशः नाही, एक 8 दिवसापूर्वी एकाच्या गळ्याला मांजा लागला, 75-76 टाके पडले, तो जखमी आहे। एक महिला जखमी आहे। कुठे याच्यामध्ये प्रतिबंधक येत नाही। मी पोलिसांना आव्हान करतो, आजची घटना पाहून काहीतरी कठोर आपल्याला कारवाई करावी लागणार आहे। कारण की जसा गांजा मार्केटमध्ये विकला जातो, तसा मांजा जसा गांजा भेटत नाही तसा मांजा भेटत नाही। म्हणून मी विनंती करतो, जिथं चक्री घेऊन मुलगा उभा असेल पतंग उडवताना, त्याच्या चक्रीमध्ये कुठला मांजा आहे? तो आपला नायलॉन मांजा आहे का पतंग उडवायचा मांजा आहे? सण सूद साजरा झाला पाहिजे, पण एखाद्या जीवावर हा सण साजरा नाही झाला पाहिजे। आज जवान मुलगा, त्याचं मे मध्ये लग्न होतं, आज तसा मुलगा आपल्यामधून निघून गेलाय। आज गुन्हेगार कोणाला धरायचं, असा एक त्याच्या फॅमिली समोर प्रश्न पडलाय। मी विनंती करतो का जर त्या चक्रीमध्ये, एखाद्याच्या चक्रीमध्ये जर मांजा आपलं नायलॉनचा मांजा असेल, त्यांना जेलमध्ये डांबा। जर 15-20 जणांना डांबलं तेव्हाच हा मांजा बंद होईल। नायलॉन मांजा हा ऑनलाईन पद्धतीने देखील विक्री केला जातो, याबाबत आपल्याला पोलीस प्रशासनाकडे अक्षरशः सायबर सेल आहे। सायबर सेलच्या माध्यमातून कोण हा मांजा आपलं नाही का ऑर्डर करतंय, कोण विकतंय, सोपा विषय तो पाहायला पाहिजे पोलिसांना। कारण की आज एक 23 वर्षाचा मुलगा डेट होतोय, याची कुठेतरी गंभीर स्वरूपाची दखल घेतली पाहिजे। मी शिवसैनिक म्हणून
मी आता आमच्या कार्यकर्त्यांना पण आव्हान करेन, आम्ही आमच्या वार्डामध्ये फिरणार आहोत, नाशिक शहरामध्ये फिरणार आहे, जिथं मांजा दिसेल तो मांजा घेणार आणि त्याची चक्री तोडणार. लोकनायक न्यूज